तर आजचं सेशन आपण स्टार्ट करू पा. तर आपण या ठिकाणी पहा रिएक्ट हुक्स मध्ये आतापर्यंत यूज स्टेट, यूज इफेक्ट, त्यानंतर यूज रेफ असे 3 हुक्स आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर पहा आज आपल्याला पुढचा या ठिकाणी हुक कन्सेप्ट कव्हर करायचा आहे, यूज कॉन्टेक्स्ट. तर यूज कॉन्टेक्स्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय डेटा आहे तो डेटा काय करायचा आपल्याला मल्टिपल कंपोनेंट्सला पास करायचा आहे. म्हणजे एका कंपोनेंट मधून तुम्ही तो डेटा काय करू शकता, अनदर कंपोनेंटला तुम्ही पास करू शकता किंवा दुसऱ्या कंपोनेंटचा डेटा तुम्ही दुसऱ्या कंपोनेंटला या ठिकाणी पास करू शकता. त्यासाठी आपल्या ठिकाणी स्टार्ट करायचंय यूज कॉन्टेक्स्ट. पण यूज कॉन्टेक्स्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण एक सिंपल राईट करू, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा. तर इथे काम करण्यासाठी मी ते app.js मध्ये काम करतोय पहा. तर इथून मी पहिलं जे काय राईट केलेलं आहे ते सगळं इथून मी कट करतो, एकदम फ्रेश मध्ये वर्किंग करतो. फक्त इथे मी फंक्शन कंपोनेंट राहून देतो. ओके, इथे जे काय राईट केलेलं आहे ते सर्वच सर्व इथून कट. ते आलो. ओके, रिटर्न मध्ये सुद्धा इथून येऊन मी सर्वच सर्व कट केलंय. तर मी या ठिकाणी वर्क कुठे करतोय, app.js. तर ऍप नावाच्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, कंपोनेंट तयार केलेला आहे आणि हा कंपोनेंट मी इथून काय केलेला आहे, एक्सपोर्ट केला आणि हा कंपोनेंट एक्सपोर्ट करून मी कुणाकडे पाठवला, index.js कडे. या ठिकाणी काय केलं मी, तो कंपोनेंट इथे इम्पोर्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे index.js मधला जो काय आपला कंपोनेंट आहे, जो काय आपला कोड आहे तो आपण कुठे पाठवलेला आहे, रूट कडे पाठवलेला आहे. त्यानंतर पहा आपण या ठिकाणी आता app.js ना जसं या ठिकाणी ऍप नावाचा कंपोनेंट बनवला त्याच प्रकारे आपण काय करूया, 2-3 कंपोनेंट अजून तयार करूया. तर इथे आल्यानंतर पहा 1-2 कंपोनेंट मी तयार करतो. इथे न्यू फाईल घेतो, फाईलला नाव देतो या ठिकाणी मी a.js. a.js नावाचे एक कंपोनेंट. त्यानंतर पहा अजून एक तयार करतो a1.js. त्यानंतर अजून एक तयार करतो a2.js. त्यानंतर अजून एक तयार करतो a3.js. असे मी या ठिकाणी काय केलेत, कंपोनेंट तयार केलेत. म्हणजे काय, app.js, त्यानंतर a.js, a1.js, a2.js आणि a3.js. तर इथे पहा आपल्याला काय करायचे, पॅरेंट आणि चाइल्ड म्हणजे चाइल्ड कंपोनेंट आपल्याला तयार करायचे. तर सगळ्यात अगोदर इथे आपण काय करूया, एका कंपोनेंट मध्ये आपण काम करूया. सगळ्यात अगोदर मी ए नावाच्या कंपोनेंट मध्ये काम करतो पहा. इथे तुम्ही कंपोनेंटला नाव काही दिले तरीही चालते. तर इथून मी पाठीमागे आलो, इथून ऍज इट इज पूर्ण कोड कंट्रोल सी ने कॉपी केला, इथे आलो पेस्ट केलंय. बदल कुठे करायचा आपल्याला, जिथे ऍप आहे त्या ऍपच्या ऐवजी काय करायचं या ठिकाणी ए राईट करायचा. बरोबर आहे ना. फंक्शन कंपोनेंट कोणता तयार केला ठिकाणी ए या ठिकाणी काय केला आपण, एक्सपोर्ट केला. कंट्रोल ए ने परत कॉपी केला, फाईल सेव्ह करतोय, A1 मध्ये आलो, इथे सुद्धा पेस्ट. फक्त बदल कुठे करावा लागेल, A1. एक्सपोर्ट पण काय करावं लागेल, A1. परत फाईल सेव्ह, A2 मध्ये आलो, इथे येऊन परत सेम A2 कंट्रोल एस ने सेव्ह. A3 मध्ये आलो, इथे येऊन परत सेम कंपोनेंट A3. एक्सपोर्ट पण करतोय ठिकाणी मी A3. ओके, आता पहा मला काय करायचंय, A3 मध्ये जे काय मी राईट करेल, A3 मध्ये जे काय मी राईट करेल ते मला काय करायचं, आउटपुटला डिस्प्ले करायचंय. A3 मध्ये जे काय मी राईट करेल ते. समजा A3 मध्ये आल्यानंतर इथे मी A3 मध्ये काम करतो, A3 नावाचा कंपोनेंट. तर A3 मध्ये मी या ठिकाणी एक H1 टॅग घेतो, H1 मध्ये राईट करतोय वेलकम टू लक्स टेक हब. या ठिकाणी मी असं राईट केलंय, वेलकम टू लक्स टेक हब. आणि आउटपुटला मला काय करायचा, हा H1 या ठिकाणी प्रिंट करायचा. समजतंय. तर हा H1 मला इथे प्रिंट करायचा. पण A3 काय आहे, आपला कंपोनेंट आहे. एक मिनिट. तर मी काम कुठे केलेलं आहे, A3 मध्ये या ठिकाणी मी एक H1 घेतलेला आहे आणि तो आउटपुट मला काय करायचा आहे, इथे प्रिंट करायचा. आता index.js मध्ये आपण काय केलेलं आहे, काय भेटणार आहे आपल्याला, ऍप मध्ये जे काय मी राईट केलं असेल ते मला या ठिकाणी भेटणार आहे. बरोबर आहे. पण इथे ऍप मध्ये आपण काय काम केलेलं आहे का, ऍप मध्ये मी काहीच काम केलं नाही, तर मी आउटपुटला काय भेटणार आहे का,
काहीच भेटणार नाही. तर काय करावं लागेल? हा, इम्पोर्ट करणार. कोणता कंपोनेंट इम्पोर्ट करणार? A3 तुम्हाला काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं लागेल. पण आता मी या ठिकाणी काय करतो? त्याचे चाइल्ड तयार करतो. समजा मी या ठिकाणी app.js मध्ये इथे मी काय करतो? एक चाइल्ड तयार करतो. म्हणजे ए नावाचा कंपोनेंट इथे मी तयार केला. म्हणजे जे काय समजा ए मध्ये असेल ते माझं इथे येईल. बरोबर आहे? हा, ए हा काय माझा कंपोनेंट इथे मी यूज करतोय. तर हे काय करावं लागेल आपल्याला? इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट ए फ्रॉम ./a.js. म्हणजे इथून काय केलं आपण? ए नावाचा कंपोनेंट इम्पोर्ट केला. म्हणजे ए मध्ये जे काय असेल ते मला इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर पहा इथून कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतो. ए मध्ये आलो. ए मध्ये मी काय करतो? A1 इम्पोर्ट करतो. A1 मध्ये काय करतो? A1 म्हणजे ऍपचा चाइल्ड कोण आहे? ऍपचा चाइल्ड कोण आहे? ए. ठीक आहे ना, थोडक्यात चाइल्ड कंपोनेंट. त्यानंतर ए मध्ये मी काय करतो? A1 करतो. A1 मध्ये काय करतो? A2 करतो. आणि A2 मध्ये काय करतो? A3. म्हणजे असे मी चाइल्ड काय करतोय? कंपोनेंट्स तयार करत चाललोय. पहा इथे आल्यानंतर ए मध्ये काम करतोय. ए मध्ये आल्यानंतर इथे मी A1 नावाचा कंपोनेंट या ठिकाणी यूज करतोय. इथे आपल्याला A1 काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं लागेल. A1 फ्रॉम ./a1.js. म्हणजे A1 या ठिकाणी आपण इम्पोर्ट केला. परत इथे आलो A1 मध्ये. A1 मध्ये इथे राईट करतो इम्पोर्ट A2 फ्रॉम ./a2.js. त्यानंतर इथे आलो A2 राईट करतो. A2 नावाचा कंपोनेंट. A2 नावाचा कंपोनेंट सेल्फ क्लोज. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. A2 मध्ये आलो. A2 मध्ये मी A3 घेतो. इम्पोर्ट A2 फ्रॉम A3 A3.js. आणि इथे मी या ठिकाणी कोणता कंपोनेंट यूज करतोय? A3 नावाचा कंपोनेंट. ओके, म्हणजे इथे काय केलं? मी चाइल्ड तयार केले. म्हणजे आता इथे पहा जे काय माझं A3 मध्ये आहे ते कुणामध्ये दिसेल? कुणामध्ये दिसेल? A2 मध्ये दिसेल. A2 मध्ये जे काय आहे ते कुणामध्ये दिसेल? A1 मध्ये दिसेल. आलं लक्षात? त्यानंतर A1 मध्ये जे काय आहे ते कुठे दिसेल? ए मध्ये दिसेल. ए मध्ये जे काय आहे ते कुठे दिसेल? आपलं app.js मध्ये दिसेल. म्हणजे मी या ठिकाणी चाइल्ड तयार करत गेलो. पहा ऍपचा चाइल्ड ए मध्ये A1, A1 मध्ये A2, A2 मध्ये A3. म्हणजे मी काय करतोय? A3 मधून डेटा डायरेक्ट कुठे पास करतोय? ऍपला पास करतोय. काम कुठे करतोय आपण? A3 ला. A3 मधला डेटा मी काय करतोय? ऍपला डायरेक्ट पास केला. तर मला या ठिकाणी प्रत्येक कंपोनेंट मध्ये प्रत्येक चाइल्ड कंपोनेंट मध्ये मला काय करावं लागलं? ते इम्पोर्ट करावं लागलं. पहा चला आपण चेक करूया. इथे आलो. कंट्रोल एस ने मी सगळ्या फाईल सेव्ह करतो. एकदा एखादी फाईल मिसिंग असेल तर ती फाईल सेव्ह होऊन जाईल. ओके, त्यानंतर पहा इथे आपण टर्मिनल स्टार्ट करूया. टर्मिनल ओपन आहे. आपल्याला करावं लागेल सीडी. आपल्या फोल्डरचं नेम काय आहे? test1. ठीक आहे. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? npm स्टार्ट. ठीक आहे, आपल्याला ऑटोमॅटिकली तो ब्राउझरला रिलोड करून देईल. चेक करू आउटपुट आपला येतोय का? ठीक आहे, तर चेक करूया आपल्याला आउटपुटला काय दिसतंय. ते लोडिंग होतंय. पहा काय दिसायला पाहिजे आपल्याला? वेलकम टू लक्ष टेक हब हा टेक्स्ट आपल्याला दिसला पाहिजे.
तिथे तुम्हाला आउटपुट आलं दिसेल पहा, वेलकम टू लक्ष टेक हब, या ठिकाणी आउटपुट तुम्हाला आलं दिसेल. म्हणजे इथे काय केलं आपण, सब कंपोनेंट तयार करत गेलो पहा, सब कंपोनेंट आपण तयार करत गेलो. समजतंय? समजतंय? ठीक आहे, एकदा यूज करून पहा बरं. आपण पुढे घेऊया. आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, A3 मधला डेटा आपण app.js कडे पाठवलेला आहे, बरोबर आहे. हा, आता मला काय करायचं आहे, app.js मधला डेटा मला काय करायचा, A3 ला पाठवायचा आहे. उलट करायचं आता, ऍप मधला डेटा A3 ला पाठवायचा. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करताल, काय करावं लागेल, आपण इथे प्रॉप्स कन्सेप्ट शिकलो होतो, आठवतोय आपण प्रॉप्स, दिस डॉट प्रॉप्स, किंवा डायरेक्टली आपण फंक्शन मध्ये असेल तर प्रॉप्स आणि क्लास मध्ये असेल तर दिस डॉट प्रॉप्स, तो कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत पहा पाठीमागच्या सेशन मध्ये, आपण तो कम्प्लीट केलेला आहे. तर मी या ठिकाणी पहा app.js मध्ये मी काम करतोय. इथे आपण काय करूया, डेटा या ठिकाणी आपण क्रिएट करूया. तर इथे आपल्याला पहा कोणत्या फॉर्मॅट मध्ये राईट करायचंय, अरे ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी मला राईट करायचंय. तर इथे आल्यानंतर पहा मी ते तयार करतो, व्हॅर एक डेटा नावाचा एक व्हेरिएबल घेतला, याच्या आतमध्ये अरे, आणि अरेच्या आतमध्ये आपल्याला काय करायचे, ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये. समजा इथे तुम्हाला की आणि व्हॅल्यू, समजा इथे मी की घेतो पहा, समजा इथे राईट करतो मी एफ नेम नावाची एक की घेतो, त्यानंतर इथे एफ नेम मध्ये राईट करतोय लक्ष, त्यानंतर कॉमा, त्यानंतर मी इथे एम नेम नावाची एक की घेतोय, त्यामध्ये या ठिकाणी स्टोअर करतोय टेक, त्यानंतर इथे एल नेम नावाची एक की घेतोय, त्यामध्ये या ठिकाणी स्टोअर करतोय मी हब. ओके, अशा मी टोटल किती की घेतले, 3 घेतले पहा, एफ नेम, एम नेम आणि एल नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर हा डेटा मला काय करायचा, प्रॉप्स थ्रू मला काय करायचा आहे, पास करायचा. आता आपला डेटा कुणाला पाठवावा लागेल, अगोदर डायरेक्टली आपल्या ठिकाणी A3 ला पाठवू शकतो का, नाही, अजून आपला तो हुक्स कन्सेप्ट शिकायचा आहे. पण विदाउट हुक्स कन्सेप्ट आपल्याला काय करावं लागेल, आता अगोदर डेटा ए ला पाठवावा लागेल, ए वरून A1 ला, त्यानंतर A2 ला, आणि त्यानंतर आपण A2 वरून A3 ला पाठवू शकतो. तर या ठिकाणी पहा प्रॉप्स कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. इथे आल्यानंतर ए मध्ये आपल्याला तो डेटा काय करायचा आहे, पाठवून द्यायचा. तर इथे पहा मी एक व्हेरिएबल घेतो, समजा इथे एफ नेम घेतलेला आहे, एफ नेम मध्ये लक्ष स्टोर आहे, एम नेम मध्ये टेक आहे, एल नेम मध्ये हब आहे. जर समजा मला या ठिकाणी लक्ष नाव प्रिंट करायचं असेल तर आपण काय करणार, लक्ष नाव ऑब्जेक्ट मध्ये डेटा डॉट कीचं नेम, डेटा डॉट कीचं नेम काय आहे, एफ नेम, बरोबर ना. समजा इथे पण मी पाठवून देतोय फर्स्ट नेम, समजा इथे तो व्हेरिएबल तोच घेतो किंवा वेगळा घेऊ आपण, एफ नेम करतो. ओके, एक व्हेरिएबल मध्ये, हा, आणि एफ एन मध्ये या ठिकाणी मी काय स्टोअर करतोय, डेटा डॉट एफ नेम, डेटा डॉट एफ नेम. म्हणजे मला इथे काय भेटेल, एफ मध्ये, एफ नेम मध्ये काय स्टोअर होईल, लक्ष नाव स्टोअर होईल. सेम त्याच प्रकारे मी बाकीचे सुद्धा काय करतो या ठिकाणी तयार करतो. समजा इथे एम नेम, एम नेम मध्ये या ठिकाणी मी डेटा डायनॅमिकली घेतोय, डायनॅमिकली डेटा या ठिकाणी मी पास करतो. इथे राईट करावं लागेल एम डॉट एम नेम डॉट, सॉरी, डेटा डॉट एम नेम, डेटा डॉट एम नेम, त्यानंतर अजून एक घेतो एल नेम, हे व्हेरिएबल येतात. इथे आल्यानंतर डेटा डॉट एल नेम. ओके, तर या ठिकाणी मी डेटा पास केला, कोणत्या कंपोनेंटला डेटा पास केला, मी ए नावाच्या कंपोनेंटला मी डेटा काय केला, पास केला. समजा इथे पहा, आता एफ नेम मध्ये काय असेल, लक्ष, एम नेम मध्ये काय असेल, टेक, आणि एल नेम मध्ये काय असेल, हब असेल. ओके, आता हा डेटा मी कुठे पाठवलाय, ए नावाच्या कंपोनेंट कडे. आता समजा मला ए मध्ये हा डेटा या ठिकाणी यूज करायचा असेल तर काय करावं लागेल, युजिंग प्रॉप. समजा इथे आपला डेटा कुणाच्या थ्रू आलेला आहे, प्रॉप्सच्या थ्रू या ठिकाणी आपला डेटा आलेला आहे. हा, समजा इथून हा डेटा मला काय करायचा, आता A1 ला पाठवायचा आहे. सेम याच पद्धतीने पहा, इथून मी परत या ठिकाणी कंट्रोल सी ने पूर्णच्या पूर्ण कॉपी करतो, इथे आलो, पेस्ट करतो. म्हणजे परत या ठिकाणी प्रॉप्सच्या थ्रू डेटा घेतला,
सेम ह्याच व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि कुणाला पाठवला मी, कुणाला पाठवलाय A1 ला. त्यानंतर परत या ठिकाणी सेव्ह करतो, इथे आलो, इथे हा डेटा मी कुणाला पाठवला, A वरून डेटा कुणाकडे पाठवला, A1 ला पाठवला. कुणाच्या थ्रू आपण घेणार, प्रॉप्स. इथून मी परत या ठिकाणी कॉपी केलेली लाईन इथे परत पेस्ट करतो. भेटला A1 ला डेटा. हा, A1 कडून डेटा कुणाला पाठवायचा आहे, A2 ला पाठवायचा. इथे आलो, A2 कुणाच्या थ्रू घेणार, प्रॉप्स. इथे आलो प्रॉप्स, A3 मध्ये आलो, इथे येऊन पेस्ट. ओके. त्यानंतर A2 मधला डेटा मी कुणाला पाठवला, A3 ला पाठवला. इथे मी आलो, इथे आल्यानंतर आता इथे H1 मध्ये इथून मी याला कट करतो. इथून याला मी काय केलं, कट केला. इथून डेटा कुणाच्या थ्रू आलेला आहे, प्रॉप्स मध्ये आलेला आहे. प्रॉप्स मध्ये काय आलेलं आहे आपलं, कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे, एफ नेम, एम नेम आणि एल नेम. समजा इथून आपण तो डेटा पाठवला, काय डेटा डॉट एफ नेम. इथून मी परत या ठिकाणी कंट्रोल सी ने कॉपी केलेला कोड इथे येऊन पेस्ट करतो. म्हणजे एफ नेम मध्ये काय स्टोअर होईल मला, इथे काय भेटेल, लक्ष. इथे काय भेटेल, टेक. आणि इथे काय भेटेल, हब. समजा मी इथे काय करतो, व्हेरिएबल प्रिंट करण्याच्या ऐवजी डायरेक्ट या ठिकाणी तो डेटा प्रिंट करतो. म्हणजे इथे एफ नेम मध्ये काय स्टोअर आहे, लक्ष. एम नेम मध्ये टेक आणि एल नेम मध्ये हब. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. सगळ्या फाईल एकदा कंट्रोल एस ने सेव्ह करून घेऊया. म्हणजे डायरेक्टली आपण या ठिकाणी डेटा पास करू शकत होतो का शेवटच्या चाइल्डला, नाही. अगोदर आपण ऍप मधून डेटा ए कडे पाठवला, ए कडून A1 ला, ए वरून A2 ला, A2 वरून A3 ला, आणि त्याच्यानंतर A3 मध्ये आपण काय केलंय, प्रॉप्स थ्रू या ठिकाणी तो डेटा इथे घेतलेला. ठीक आहे. इथे मी आलो, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. आपल्याला काय म्हणतोय, डेटा इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, चेक करूया. इथे आपल्याला काय एरर देतोय, a.js डेटा इज नॉट डिफाईन्ड. प्रॉप्स थ्रू, प्रॉप्स. आपण इथे चुकलो पा. इथून मी डेटा डायनामिकली पाठवला. डेटा डायनामिकली पाठवल्यानंतर कुणाकडे पाठवला मी, ए ला पाठवला. ए ला पाठवल्यानंतर इथे डेटा असेल का, आपण काय घेणार इथे, प्रॉप्स डॉट एफ नेम, प्रॉप्स डॉट एफ नेम. इथे सुद्धा मला बदल करावा लागेल. इथे जिथे माझा डेटा आहे तिथे मला काय करावं लागेल, प्रॉप्स डॉट एम नेम, प्रॉप्स डॉट एल नेम. डेटा आपण काय केला, प्रॉप्सच्या थ्रू या ठिकाणी आपण घेतला. त्यानंतर परत या ठिकाणी ही लाईन एकदा मी काय करतो, इथून कंट्रोल सी ने पूर्णच्या पूर्ण कॉपी करतो. इथे मी आलो, इथे येऊन पेस्ट करतो, फाईल सेव्ह करतोय. इथे आलो, इथून डेटा परत कट करतो, पेस्ट करतो, फाईल सेव्ह करतो. इथे आलो, इथे सुद्धा आपल्याला सेम तेच करावं लागेल. इथून येऊन पेस्ट करतो. ठीक आहे. इथे आल्यानंतर पहा मी इथून कट करतो. हे सर्व नेम या ठिकाणी मी इथून कट केले. ओके. कंट्रोल एस ने फाईल मी सेव्ह करतो, परत एकदा एक्सप्लेन करतो. ओके. इथे आल्यानंतर रिलोड. आपला आता एकच एरर येतोय कुठे, ए मध्ये. फाईल सेव्ह नसेल आय थिंक. ओके. तर चेक करा, आपल्याला या ठिकाणी पहा आउटपुट भेटतोय का, नाही. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी एरर पण आलेला नाहीये. एरर काय आपल्याकडे, वॉर्निंग आहे. ठीक. पण आपला डेटा इथे भेटला का A3 मध्ये, A2 इथून मी पाठवला A3 कडे. A3 प्रॉप्स डॉट नेम, कंट्रोल एस ने सेव्ह. इथे आलो, रिफ्रेश. इथे पहा, इथे हे जे काय मी या ठिकाणी डेटा आहे, हा डेटा मी वरती राईट केलेला आहे. हा इथून कट करून मी या ठिकाणी फंक्शनच्या आतमध्ये घेतो, फंक्शनच्या आतमध्ये घेतो. इथून येऊन आता चेक करूया आउटपुटला काही. इथूनही आपल्याला आउटपुट येत नाहीये.
तर पहा इथे आपण मल्टिपल ऑब्जेक्ट पाठवतोय का? मल्टिपल ऑब्जेक्ट आपण पाठवत नाहीत, एकच या ठिकाणी पाठवतोय. म्हणजे ऑब्जेक्ट आपले तीनच आहेत. आपल्या ऍरेच्या फॉर्मॅट मध्ये आपण पास करतोय का? नाही. मग इथे आपला इंडेक्स नंबर घ्यावा लागेल. आठवतंय का? त्याच्यामुळे इथून मी काय करतो, डायरेक्टली या ठिकाणी ऑब्जेक्ट मध्ये डेटा काय करतो, पास करतो. डायरेक्टली ऑब्जेक्ट मध्ये डेटा काय केला, इथून मी पास केला. ज्यावेळेस मी ऍरे मध्ये राईट करतोय त्यावेळेस मला फेच कशाहून करावं लागेल, डेटा ऑफ 0 डॉट नेम. आठवतंय? डेटा ऑफ 0 डॉट एम नेम, डेटा ऑफ 0 डॉट एल नेम, त्याच्यावरून डेटा मला काय करावं लागेल, पास करावं लागेल. तर मी या ठिकाणी ऍरे मध्ये राईट न करता डायरेक्ट मी या ठिकाणी ऑब्जेक्ट मध्ये राईट करतो, डायरेक्टली ऑब्जेक्ट मध्ये. आता डेटा ऑफ एम नेम मध्ये काय असेल, लक्ष. आता एकदा चेक करून पाहूया आउटपुटला या ठिकाणी आपला डेटा दिसतोय का? नाही. आता आपला डेटा तरी सुद्धा दिसत नाही. ठीक आहे. आता आपण चेक करूया, डेटा डॉट एफ नेम, एम नेम, एल नेम. ओके, फाईल सेव्ह. ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या, आपण कुठे चुकतोय ते तुमच्या लक्षात येईल. पहा, तर इथे पहा, ज्या वेळेस आपण ऍप मध्ये काम कुठे करतोय, आपण ऍप मध्ये काम करतोय. ऍप मध्ये या ठिकाणी पहा, इथून मी डेटा घेतलेला आहे आणि हा डेटा मी कुणाकडे पाठवलेला आहे, ए कडे पाठवलेला आहे. कुणाकडे पाठवलेला आहे, मी ए कडे पाठवलेला आहे. कुणाच्या थ्रू, या ठिकाणी पहा इथे व्हेरिएबल मध्ये ए मध्ये एफ नेम मध्ये काय स्टोअर झालेलं आहे, एफ नेम मध्ये काय असेल, लक्ष. एम नेम मध्ये काय असेल, टेक. आणि एल नेम मध्ये काय असेल, हब. डेटा मी कुणाला पाठवला, ए ला पाठवला. म्हणजे ए मध्ये जर या ठिकाणी मला ते नाव घ्यायचं असेल तर मला इथे काय करावं लागेल, आपण इथे व्हेरिएबल पास केला. ए मध्ये आपलं एफ नेम मध्ये काय स्टोअर आहे, लक्ष. आणि इथून डेटा आपल्याला कुणामध्ये भेटला, प्रॉप्स डॉट, प्रॉप्स डॉट. इथे आपला हा जो काय व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल मध्ये आपला डेटा भेटला. या व्हेरिएबल मध्ये आपलं काय भेटला, तो डेटा भेटला. कारण आपण इकडून तिकडे पाठवलेला आहे प्रॉप्सच्या थ्रू. आणि प्रॉप्सच्या थ्रू इकडून ज्यावेळेस आपण पाठवला, आपलं जे काय लक्ष नाव आहे तर पुन्हामध्ये एफ नेम मध्ये, आणि आपलं इथून डेटा घ्यायचा तर आपलं काय यूज करावं लागेल, प्रॉप्स डॉट एफ नेम. आणि इथे सुद्धा काय करावं लागेल मला, प्रॉप्स डॉट एम नेम, प्रॉप्स डॉट एम नेम. आणि इथे आपण कोणत्या याच्यामध्ये घेतलेलं आहे, एल नेम. इथे आलो, इथे काय भेटेल आपल्याला, प्रॉप्स डॉट एल नेम. ओके, समजतंय? डेटा आपल्याला भेटला. परत या ठिकाणी इथून पूर्णच्या पूर्ण लाईन कंट्रोल सी ने कॉपी करतो, फाईल सेव्ह. इथे आलो, इथे येऊन परत या ठिकाणी कट पेस्ट, कट पेस्ट सेव्ह. इथे आलो, इथे आल्यानंतर आपल्याला काय बदल करावा लागेल, इथे सुद्धा एफ नेम, इथे काय करावं लागेल, एम नेम. आणि इथे काय करावं लागेल आपल्याला, एल नेम. मी एक्सप्लेन करतो शेवटी. एकदा आपण चेक करूया आउटपुटला आपला डेटा भेटतोय का नाही. ओके, आत्ताशी या ठिकाणी आपल्याला आउटपुटला काय भेटला, डेटा भेटला. म्हणजे डेटा मी कुठे तयार केलेला आहे, ऍप मध्ये तयार केला. आणि ऍप मधला डेटा मी कुणाला पाठवलेला आहे, A3 ला पाठवला. म्हणजे ऍप मधून मी डेटा अगोदर ए ला पाठवला, ए कडून मी A1 ला पाठवला, A1 कडून मी A2 ला पाठवला, A2 कडून मी A3 ला पाठवला. परत एकदा सांगतो पहा, मी या ठिकाणी ऍप डॉट जेएस मध्ये एक मी इथे काय केला, एक ऑब्जेक्ट तयार केला. काय तयार केला, एक ऑब्जेक्ट. डायनामिकली डेटा काय करायचंय, मला पास करायचा. तो डेटा मला कुठे पास करायचा, आता A3 ला पास करायचा. म्हणून मी या ठिकाणी काय केला, ए नावाच्या कंपोनेंट मध्ये हा डेटा या ठिकाणी मी पास केला. हा डेटा कुणाकडे आला, आता ए कडे. जर समजा हा डेटा ए ला घ्यायचा असेल तर आपण कुणाकडून घेणार, प्रॉप्स कडून घेणार. आणि आपलं समजा जे काही नेम आहे ते कुणामध्ये स्टोअर झालं, एफ नेम मध्ये. मिडल नेम कुणामध्ये स्टोअर झालं, एम नेम मध्ये. आणि लास्ट नेम कुणामध्ये स्टोअर झालेलं, एल नेम. म्हणून इथून डेटा मी काय स्टोअर केला, घेतला, प्रॉप्स डॉट एफ नेम, प्रॉप्स डॉट एम नेम. आणि इथून प्रॉप्स डॉट एल नेम. परत या ठिकाणी हा डेटा मी कुणाकडे पाठवला, A1 कडून मी ए वरून A1 ला पाठवला. ए कडून मी कुणाकडे पाठवला, A2 ला पाठवला. A2 वरून कुणाकडे पाठवला, मी A3 कडे पाठवला. आणि ज्या वेळेस मी फायनली पाहिलं तर इथे तुम्हाला पहा, A3 मध्ये काय दिसेल तुम्हाला, लक्स टेक हब. म्हणजे हा आउटपुट कुणाचा दिसतोय तुम्हाला,
A3 चा आउटपुट दिसतोय, कारण A3 आपण कुणाकडे पाठवलेला आहे, A2 कुणाकडे पाठवला आपण, A1 कुणाकडे पाठवला आपण, A1 A मध्ये, आणि A मध्ये जे काय राईट केलं ते आपलं कुठे दिसतंय, हे ऍप मध्ये दिसतंय, आणि ऍप आपण कुणाकडे पाठवलेला आहे, index.js कडे. म्हणजे आपल्याला एक डेटा आपल्याला ट्रान्सफर करायचा होता, तर प्रत्येक कंपोनेंट मध्ये तो डेटा मला काय करावा लागला, प्रॉप्सच्या थ्रू ट्रान्सफर करावा लागला. म्हणजे प्रत्येक कंपोनेंट मध्ये प्रॉप्स हा मला काय करावा लागला, यूज करावा लागला. आणि इथे पहा, तुम्हाला विदाउट प्रॉप्स जर यूज करायचं असेल तर तुमचं काम अजून सोपं करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथे हुक कन्सेप्ट शिकायचा आहे, यूज कॉन्टेक्स्ट हुक. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर काय काम करा, तुम्ही या ठिकाणी हा डेटा डायनामिकली तुम्ही चाइल्डला पाठवू शकता का नाही एकदा चेक करा, आणि त्याच्यानंतर आपण शेवटचं घेऊ, यूज कॉन्टेक्स्ट. आणि यूज कॉन्टेक्स्ट यूज केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की यूज कॉन्टेक्स्ट हा कशा प्रकारे डेटा हा काय करतोय, रेंडर करतोय किंवा पाठवतोय. ठीक आहे, आता पहा, आपण या ठिकाणी पहा, डेटा मला या ठिकाणी ट्रान्सफर करायचा होता, तर मला एका कंपोनेंट मधून दुसऱ्या कंपोनेंट, दुसऱ्या कंपोनेंट मधून तिसऱ्या मधून चौथ्या कंपोनेंट मध्ये मला काय करावं लागला, डेटा हा ट्रान्सफर करावा लागला. तर इथे आपल्याला पहा, इथे एक हुक यूज करायचा आपल्याला, यूज कॉन्टेक्स्ट हा हुक यूज करून तुम्ही काय करू शकता, एका फाईल मधला डेटा तुम्ही जिथे पाहिजे त्या फाईल मधल्या कंपोनेंट मध्ये तुम्ही काय करू शकता, डेटा घेऊ शकता. तर त्याच्यासाठी पहा, इथे मी आता तो हुक कॉन्सेप्ट या ठिकाणी यूज करतोय. तर इथे आपण 3 डेटा या ठिकाणी पास केले, काय, एफ नेम, एम नेम आणि एल नेम. तर इथे पहा, मी आता इथे व्हेरिएबल घेतो, व्हॅर 3 व्हेरिएबल घेतो. समजा एफ नेम नावाचा या ठिकाणी एक व्हेरिएबल घेतला, त्यानंतर व्हॅर एम नेम नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यानंतर व्हॅर एल नेम नावाच्या ठिकाणी मी व्हेरिएबल घेतला. असे 3 व्हेरिएबल या ठिकाणी मी घेतलेले आहेत. हा, तर मला आता काय करायचं, हा डेटा जसा या ठिकाणी आपण पाठवला याची काय मला आवश्यकता आता नाहीये, इथून मी डिलीट करणार आहे. समजा आता मला एफ नेम मध्ये काय करायचा, डेटा हा काम कुठे करतोय आपण, ऍप.जेएस मधून डेटा मला कुठे पाठवायचा, A3.js कडे. तर इथे पहा, आपलं यूज करायचा यूज कॉन्टेक्स्ट हुक, यूज कॉन्टेक्स्ट फंक्शन, त्याला आपण म्हणतो हुक. जर या ठिकाणी मी हा यूज करत असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, वरती काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. पण सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, यूज कॉन्टेक्स्ट हुक यूज करण्याच्या अगोदर आपल्याला क्रिएट करावा लागतो. अगोदर काय करावा लागतो, क्रिएट करावा लागतो. आणि क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला काय करू शकता, जिथे पाहिजे तिथे तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. तर इथे पहा, मी इथे यूज कॉन्टेक्स्टच्या ऐवजी इथे यूज करतो मी क्रिएट कॉन्टेक्स्ट, क्रिएट कॉन्टेक्स्ट. इथून कंट्रोल सी ने कॉपी करतो, इथे आलो पेस्ट करतो. खाली यूज करत असताल तुम्हाला वरती तो इम्पोर्ट करावा लागेल. तर आपल्याला आता काय करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. अगोदर आपण क्रिएट करणार. तर इथून पहा, इथून क्रिएट केलंय ऍज इट इज, म्हणजे इथे मी 3 व्हेरिएबल या ठिकाणी क्रिएट करतोय. पहा, क्रिएट कॉन्टेक्स्टचा यूज करून या ठिकाणी मी इथे 3 व्हेरिएबल तयार केलेत. पहा, 3 व्हेरिएबल, ओके, एफ नेम, एम नेम आणि एल नेम. आता इथून पहा, याची काय मला आवश्यकता नाही, आपल्या प्रॉप्सच्या थ्रू या ठिकाणी डेटा ट्रान्सफर करायचा आहे का, आता नाही. मला या ठिकाणी क्रिएट कॉन्टेक्स्टच्या थ्रू मला हा डेटा काय करायचा, या ठिकाणी पास करायचा. आता डेटा पास करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहा काय करावं लागतो, इथून तुम्हाला प्रोव्हायडर यूज करावा लागतो. काय यूज करावा लागतो, प्रोव्हायडर. म्हणजे या ठिकाणी हे जे काही एफ नेम आहे, तर एफ नेमला जर तुम्हाला व्हॅल्यू पास करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे यूज करावा लागतो प्रोव्हायडर. तर आपल्या ठिकाणी व्हेरिएबलचं नेम काय आहे, एफ नेम. तर इथून मी एफ नेम कंट्रोल सी ने कॉपी करतो. इथे आल्यानंतर पहा, इथे आलो, हा काय आपले एफ नेम डॉट प्रोव्हायडर, काय यूज करायचं तुम्हाला, प्रोव्हायडर. आणि इथे तुम्हाला व्हॅल्यू द्यायची, तर व्हॅल्यू इज इक्वल टू, किंवा या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये देऊ शकता, किंवा आपण या ठिकाणी डायरेक्टली पास करूया. इथे मी पास करतोय समजा लक्ष, आणि या ठिकाणी याचा कम्प्लीट, आणि एफ नेमचा हा जो काय प्रोव्हायडर आहे इथून कट केला आणि इथे शेवटला राईट करतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी क्रिएट कॉन्टेक्स्ट केला, तो क्रिएट कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्हाला ठिकाणी व्हॅल्यू पास करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागतं, प्रोव्हायडर. म्हणजे आता हा प्रोव्हायडर या ठिकाणी आपण तयार केला, त्या पहिल्या एफ नेम मध्ये काय सेट केलं, व्हॅल्यू. सेम त्याच प्रकारे मी काय करतो, कंट्रोल सी ने कॉपी पेस्ट करतो, कारण 3 व्हेरिएबल्स मी या ठिकाणी वरती घेतलेले आहेत. इथे मी फक्त करतो एफ नेमच्या ऐवजी एम नेम, इथे करतो मी एल नेम. समजा इथे मी स्टोअर करतोय लक्ष, लक्षच्या ऐवजी या ठिकाणी मी राईट करतोय टेक,
इथे राईट करतो मी हब, इथे राईट केलं मी हब. ओके, इथून पेस्ट पेस्ट, इथे काय येईल आपलं एम नेम, त्याच्यानंतर आपला एल नेम. सिक्वेन्स लक्षात असू द्या. काय झालं कुठे एल, ठीक आहे. हा सिक्वेन्स लक्षात असू द्या. एफ नेम प्रोव्हायडर सगळ्यात शेवटी एफ नेमचा काय होईल, चुकलं ना, हा याच्या अगोदर. त्यानंतर इथे काय असेल एल नेम, इथे असेल आपला एल नेम आणि इथे काय असेल आपला एम नेम. म्हणजे जो या ठिकाणी तुम्ही अगोदर कंपोनेंट प्रोव्हायडर तयार केला तो सगळ्यात शेवटी काय होणार त्याचा क्लोज होणार. इथे पाच सुरुवातीला आपला एरर होत होता पण इथे आपला तो एरर तुमचा निघून गेलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे या ठिकाणी एल नेम एल नेम एफ नेम एफ नेम एम नेम एफ नेम. हा चलो, याचा क्लोज, याचा क्लोज आणि त्याच्यानंतर याचा क्लोज. म्हणजे या ठिकाणी मी काय केले, प्रत्येक व्हेरिएबल या ठिकाणी व्हॅल्यू पास केले. प्रत्येक व्हेरिएबलला काय केले, व्हॅल्यू पास. आता इथे मला याची काय आवश्यकता नाही. मी या ठिकाणी आता मला काय करायचे, मी काम करतोय ऍप मध्ये. हा डेटा मला कुठे युज करायचा आहे, A3 मध्ये. तर इथे आपण हे प्रोव्हायडर तयार केलेत. हे प्रोव्हायडर मला काय करावं लागतात, इथून एक्सपोर्ट करावं लागतात. आपण व्हेरिएबल कोणकोणते घेतलेले आहेत, कोणकोणत्या व्हेरिएबल मध्ये आपला डेटा, इथे कर्ली ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये. समजा इथे एफ नेम एम नेम कॉमा एल नेम, इथून काय करावं लागतं आपल्याला, एक्सपोर्ट करावं लागतात. काय करावं लागतात, एक्सपोर्ट. म्हणजे जिथे तुम्ही तयार केलेत तिथे तुम्हाला ते काय करावं लागतात, एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट करून आपल्याला कुठे यूज करायचे, आता A3 मध्ये यूज करायचे. आणि A3 मध्ये आल्यानंतर आता आपल्याला यूज करायचे, काय करायचे, यूज. तर यूज करण्यासाठी इथे आपण क्रिएट केलं होतं, इथे काय करायचं आपल्याला आता यूज करायचं. तर यूज करायचं असेल तर इथे मी इथे आलो याच्या आतमध्ये, फंक्शनच्या आतमध्ये. परत त्या ठिकाणी मी व्हेरिएबल घेतो. आता इथे तुम्ही व्हेरिएबल कोणतेही घेतलं तरी चालेल. समजा इथे मी काय करतो, एफ नेम 1 करतो, एफ नेम 1. त्यानंतर आपल्या इथे एफ नेम मध्ये आपण इथून काय केलं, एक्सपोर्ट केलेलं आहे. एक्सपोर्ट केलंय, आपल्याला काय करायचे, ते तिन्ही पण आता यूज करायचे. यूज करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, सगळ्यात अगोदर ते इम्पोर्ट करावं लागतील. तर काय करायचं, इम्पोर्ट, इम्पोर्ट, हा काय काय एफ नेम कॉमा एम नेम कॉमा एल नेम. कुठून इम्पोर्ट करायचे आपल्याला, ऍप मधून, ऍप नावाच्या कंपोनेंट मधून. झाले या ठिकाणी इम्पोर्ट. आता इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एफ नेम मध्ये काय स्टोअर केलेलं आहे, तुम्ही लक्ष नाव या ठिकाणी स्टोअर केलेले. तर तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे म्हणून इथे काय करायचं, यूज कॉन्टेक्स्ट. काय यूज करायचंय, यूज कॉन्टेक्स्ट. म्हणजे यूज कॉन्टेक्स्ट यूज करून, आणि कोणत्या फॉर याच्यामध्ये डेटा आलेला आहे तुमचा, कोणत्या याच्यामध्ये, एफ नेम मध्ये. म्हणजे एफ नेम मध्ये जो काय डेटा असेल तो कुणामध्ये स्टोअर झाला, आता एफ नेम 1 मध्ये स्टोअर झाला, एफ नेम 1 मध्ये. म्हणजे इथे एफ नेम 1 मध्ये काय भेटलं आपल्याला, काय भेटलं, लक्ष भेटलं. ओके, सेम त्याच प्रकारे या ठिकाणी मी तिन्ही पण यूज करतो, 1 2 3. समजा इथे मी एफ नेम आहे, इथे एम नेम करतो, इथे मी एल नेम करतो. फक्त इथे पा एम नेम 1, इथे मी एल नेम 1. भेटल्या ठिकाणी डेटा. इकडून मी डेटा काय केला, तयार केला, एक्सपोर्ट केला आणि A3 मध्ये काय केला, इम्पोर्ट केला. आणि इम्पोर्ट केल्यानंतर मला आता डेटा हे करायचा आहे. आता इथे आपण प्रॉप्स यूज करतोय का, प्रॉप्स यूज करत नाहीये. तर आपला डेटा तुम्हाला इथे प्रिंट करायचा आहे. JSX च्या कोड मध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट राईट करता, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये इथे काय राईट करणार, एफ नेम 1. आलं लक्षात. ऍज इट इज कंट्रोल C ने कॉपी, त्या ठिकाणी पेस्ट, कॉपी आणि पेस्ट. फक्त बदल कुठे करतो, एफ नेम एम नेम 1 आणि इथे काय करतो, एल नेम एल नेम 1. गेला एरर, ठीक आहे. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह केली आहे. इथे आलो, आउटपुटला जाऊन आपण चेक करूया, डेटा आपल्याला
डिस्प्ले होतोय का नाही. लक्ष टेक अप. समजा इथून मी डेटा वेगळा पास करतो. समजा इथे मी आलो, इथे वेगळा राईट करतो, इथे राईट करतो हॅलो, LTH, इथे राईट करतो मी थँक्यू. आउटपुटला काय दिसेल? हॅलो LTH थँक्यू. चेक करू. हॅलो LTH थँक्यू. म्हणजे इथे आपण आता प्रॉप्सच्या थ्रू डेटा पास केलाय का नाही. म्हणजे इथून तुम्ही ऍप मधून डेटा डायरेक्टली कुठे पास केला? A3 ला. म्हणजे इथे तुम्ही तो क्रिएट कॉन्टेक्स्ट तयार केला. क्रिएट करून तुम्ही इथे काय केला? यूज केला. तर समजतंय? यूज कॉन्टेक्स्ट या ठिकाणी तुम्ही यूज करतायत. इथे तुम्हाला वरती काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं लागेल. म्हणजे आता इथे पहा, इथे मध्ये जो डेटा आपण प्रॉप्स थ्रू पाठवला होता, आता याची काय आवश्यकता आहे का? प्रॉप्स या ठिकाणी काय आवश्यकता नाही. प्रॉप्स या ठिकाणी मी काढून टाकतो, काही गरज नाहीये. इथे सुद्धा प्रॉप्स आपण यूज केलेला आहे. प्रॉप्सच्या थ्रू या ठिकाणी डेटा आपण घेतलेलाच नाहीये. प्रॉप्स थ्रू डेटा घेतलेला आहे का? नाही. इथून याला कट करतो, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. A1 मध्ये पण आलो, इथूनही डेटा कट केला. इथून याची काय आवश्यकताच नाहीये, कारण आपण डेटा प्रॉप्स थ्रू या ठिकाणी पाठवलेला नाही. डायरेक्टली आपण डेटा आता एका कंपोनेंट मधून तुम्ही दुसऱ्या कंपोनेंटला पास करू शकता. तर एक तुम्हाला काय करावं लागतो? क्रिएट कॉन्टेक्स्ट करावा लागतो. क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ते कॉन्टेक्स्ट तयार केल्यानंतर ते व्हेरिएबल्स ते तुम्हाला काय करावं लागतात? एक्सपोर्ट करावं लागतात. आणि जिथे पाहिजे तिथे तुम्हाला काय करावं लागतात? ते इम्पोर्ट करावं लागतात. आणि इम्पोर्ट करून तुम्हाला जर यूज करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला यूज कॉन्टेक्स्ट तुम्हाला हुक यूज करावं लागतोय. क्लिअर आहे का? समजतंय? इकडे ऑनलाईनचे मेंबर तुम्हाला समजतंय का?